केलं आहे. आता आपण बाजरी दळून घेत आहोत, वाटून घेत आहोत. थोडंसंच होतं ना, मग मी मिक्सरवरतीच वाटायचं ठरवलं, चक्कीमधून नाही आणलं. तर आपण बनवत आहोत पेंडवड्या. पेंडवड्यांना बिवड्या पण म्हणतात आणि टेस्टी पदार्थ आहे आणि पारंपरिक पदार्थ आहे. जुने लोक करायचे, आता नवीन पण करतात, आपण पण करतो सगळे, तुम्ही पण करा. तर हे आपलं भाजून वाटून झालेलं आहे. मटकी आहे आणि बाजरी दोन्ही पण आपण भाजून घेतलेलं आहे आणि वाटून घेतलेलं आहे. आपलं तयार आहे. तर आता मी हे शहरामध्ये तयार केलेलं आता मी गावी घेऊन जाणार आहे, गावी बनवणार आहे. तर हे पीठ मी इकडंच तयार केलेलं आहे, पण मी हे मटकीचं पीठ मी भिजू पण घातलेलं इथंच. संध्याकाळपर्यंत भिजू घालायचं. हे मी भिजू घालूनच घेऊन गेलेली अशी. संध्याकाळपर्यंत भिजू घालायचं आहे. त्याच्यात परत ते पीठ टाकून, बाजरीचं पीठ टाकून, मीठ मिरची लसूण पात वगैरे सगळं टाकून नंतर परत भिजू घालायचं थोडं आंबवण्यासाठी. तर आपण पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून आपण भिजवून घेत आहोत ते आणि भिजायलाच ठेवणार आहे ते. मटकी आहे, मटकी आपण भाजून दळलेले आहे. बाजरी पण भाजून दळलेले आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. आता मिरच्या, जिरे, धने आणि लसूण घेतलेला आहे आपण. आणि कांद्याची पात. लसूण पण ओला आहे, कांद्याची पात नाही, लसणाची पात आहे. लसूण पण ओला आहे आणि पात पण ओली आहे. लसणाची पात आहे ती, कांद्याची नाही आहे. हे ओला मसाला आपला तयार आहे. चुकून माझ्याकडून झालं, कांद्याची पात बोलून गेली. लसणाची पात आहे, लसूण आहे ओला. आता आपण ते आंबूनवरती येईल ना, म्हणून मग मी मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहोत बाजरीचं पीठ भाजून वाटून घेतलेलं. नंतर आपण सकाळपासून भिजू घातलेलं मटकी जाडसर दळलेलं पीठ आपण टाकत आहोत आणि भिजू घातलं होतं सकाळपासूनच. त्याच्यातच आपण मिरची टाकून कालवून घेणार आहोत. तुम्ही पण अशा पद्धतीने पेंडवड्या बनवून बघा. लसूण पात ओली, मीठ मिरची, लसूण, जिरे, धने पण टाकलेले आहेत. आणि नंतर आपण तीळ टाकणार आहोत बनवताना. मिक्स करून घेतोय आपण. आता त्याच्यात पाणी टाकणार आहोत. पाणी टाकताना ना लय घट्ट पाणी हे म्हणजे पातळ नाही करायचं, थोडंसं घट्टच ठेवायचं, म्हणजे सकाळी पीठ चांगलं मळून होतं पेंडवड्या बनवताना.
हे दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण पेंडवड्या बनवण्यासाठी बेडशीट टाकलेलं आहे, खाली गोधडी टाकलेली आहे. शूटिंग पण चालू आहे. शूटिंग कशी करायची ते मी सांगत आहे सावलीमधून. तर इथं आता आपण पेंडवड्या बनवणार आहोत. सकाळची वेळ गावीच आहे. आता हे पीठ असं आंबून वरती आलेलं आहे, थोडंसं आंबलंय, असं वरती फुगून आलेलं आहे. आपलं पीठ तयार आहे. आता ते असं मळून चांगलं मळून घ्यायचं. तीळ टाकायचे, त्याच्यात कोथिंबीर टाकायची. आपलं पेंड्या बनवायचं काम चालू आहे. थोडं घ्यायचं, मळून घ्यायचं आणि हातावरती थोडा उंडा घेऊन असं थापायचं. छोटे छोटे गोल गोल आकारात करायचे. तर आपलं पीठ तयार झालेलं आहे. आपण आता बनवणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण त्यात तीळ आणि कोथिंबीर पण टाकायची आहे आपल्याला. कोथिंबीर आहे तर माझ्याकडे थोडीशीच होती, थोडीशी मी वापरायला ठेवली, कारण तिकडं मिळत नाही, शेतात पण नव्हती आमच्या. आणि तीळ टाकलंय. पीठ चांगलं मळून त्याचे पेंडवड्या थापायच्या. छोटं छोटं पीठ, थोडंसं पीठ घ्यायचं आणि थापायच्या. तर अशा पद्धतीने पेंडवड्या आपण बनवत आहोत. तुम्ही पण बनवा, सोपे आहे, अवघड नाही आहे. काय नाही, बाजरी आणि मटकी, किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून पण त्याच्यामध्ये कडधान्य घेऊ शकता, डाळी घेऊ शकता, पिठं घेऊ शकता, त्याच्या पण बनवू शकता. आपण आपल्याला पाहिजे तशा बनवू शकतात. तर पाणी लावून घेतलेलं आहे हाताला, उंडा घेतला थोडासा आणि आता आपण थापून घेत आहोत. पेंडवड्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवून बघा. त्यात तुम्हाला ऑप्शनल आहे काय टाकायचं, तर अजून पण तुम्ही काही टाकू शकता. टेस्टी बनतात. जेवणासोबत खाण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि हा पारंपरिक पदार्थ आहे. आपली आजी आई बनवायची. आता आपण पण बनवायच्या आपण पण, आणि पुढच्या पिढ्यांना पण दाखवायचं की पेंडवड्या आहे. आणि हे पदार्थ आपण घरीच बनवतो, विकत काही मिळत नाही. घरीच बनवा. माझ्या गावाकडच्या नेचरमधले व्हिडिओ बघा, चांगल्या व्हिडिओ आहेत सगळ्या. आणि माझं दुसरं चॅनल पण आहे, अनघा लक्ष्मी 2498. त्याच्यावरती वाचन चालू आहे. तर आध्यात्मिक पुस्तकं, ग्रंथ मी वाचून दाखवलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये आहे सगळं. तर तुम्ही पण अनघा लक्ष्मी 2498 माझं चॅनल बघा. आता सध्या सुलभ भागवत वाचन चालू आहे. दुसरा अध्याय चालू म्हणजे 2 अध्याय झालेले आहेत. मी आत्ताच चालू केलेला आहे. तुम्हाला भागवत ऐकायचं असेल तर तुम्ही अनघा लक्ष्मी 2498 याला भेट द्या. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला दररोज व्हिडिओ येत जातील.
तर आपल्या ह्या पेंडवड्या तयार आपण झालेल्या आहे, अर्ध्या झालेल्या आहे, अजून बाकी आहे. तर त्या कशा बनवल्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर गावी आहे, सकाळची वेळ, गप्पा मारती गप्पा. गावी कोणतेही पदार्थ बनवायला अडचण येत नाही, काही मोकळं जागा पण आहे आणि अडचण नाही येत काही. अशा पद्धतीने मी पेंडवड्या बनवलेल्या आहेत. पेंडवड्यांसोबतच मी अजूनही काही पदार्थ बनवलेले आहेत. तर हे आपल्या पेंडवड्या आहेत, हे आपण भाजून खायच्या आहेत. ही चकली बनवलेली आहे बटाटे साबुदाण्याची. हे पापड्या बनवलेल्या आहे साबुदाण्याच्या. इकडं वड्यांची डाळ होतीये, सुकतीये. आणि आमच्याकडं पेंडवड्या म्हणतात, काही ठिकाणी बिवड्या बिबड्या असं म्हणतात. तर आपल्या पेंडवड्या तयार आहे. कशा झाल्या, कशा व्हिडिओ बनली, कशा बनवल्या ते तुम्ही पण बनवा आणि कमेंटमध्ये सांगा. तर आपण भाजून पण दाखवणार आहोत. तर अशा पद्धतीने वड्या मी तयार केलेल्या आहेत. आपण बघू शकतो सूर्य उगवलेला आहे, सकाळची वेळ आहे, आमच्या घरातूनच दिसतो. तर गावचं वातावरण आहे, गावाकडचं नेचर आहे. माझ्या चॅनलचं नाव पण गावाकडचं नेचर आहे. तर आता आपण पेंडवड्या भाजतोय. तव्यावरती तेल टाकायचं आणि भाजून घ्यायच्या, खरपूस भाजून घ्यायच्या आणि खूप छान टेस्ट लागते. तर मी बनवल्या, भाजून पण घेतल्या आणि आता मी खाणार पण आहे. तर ते आपण तोंडी लावण्यासाठी पेंडवड्या वापरतात. जसं लोणचं खातो, कांदा लिंबू खातो, त्या टाईपच आपण तोंडी लावण्यासाठी पेंडवड्या बिवड्या असं खायचं. मग तोंडाला चव येते आणि छान जेवण जातं. तर छान बनलं आहे, तुम्ही पण बनवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.